नमस्कार एच.एम. भारत न्यूज विशेष ग्राउंड रिपोर्टर कायदेशीर संदर्भासह बोदलबोडी तालुका सालेकसा जिल्हा गोंदिया महाराष्ट्र दिनांक 1 मे 2026 बोदलबोडी ते भजेपार रस्ता खड्डेमय नागरिकांचा संताप उसळला। ग्रामपंचायत बोदलबोडी अंतर्गत येणारा बोदलबोडी ते भजेपार मुख्य मार्ग मागील तब्बल 20 वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत असून सध्या पूर्णपणे खड्डेमय झाला आहे। या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। स्थानिक नागरिकांचे आरोप, वारंवार तक्रारी करूनही आमदार व खासदारांकडून दुर्लक्ष, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठोस कारवाईचा अभाव, संबंधित पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य विमल कटरे, पंचायत समिती सदस्य रेखा फळे, सरपंच देवेंद्र पाटले, उपसरपंच हंसराज पंधरे, आरोग्याचा गंभीर प्रश्न। या रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे शेजारील पाणी टाकीत धूळ मिसळत आहे, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत। जवळच अंगणवाडी असल्याने लहान मुलांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे। अपघातांची मालिका सुरूच, खड्डेमय रस्त्यामुळे या मार्गावर वारंवार अपघात होत असून नागरिकांचा संतप्त सवाल, हा रस्ता अजून किती अपघात घेणार? प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप। स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग PWD आणि संबंधित यंत्रणांवर निष्काळजीपणाचा आरोप करत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे। कायदेशीर बाबी कानून कलम, भारतीय संविधान कलम 21, जीवनाचा व सुरक्षिततेचा अधिकार, नागरिकांना सुरक्षित रस्ता व मूलभूत सुविधा देणे शासनाची जबाबदारी आहे। मोटार वाहन अधिनियम 1988 मोटर व्हेकल्स ॲक्ट, रस्त्यांची सुरक्षितता राखणे व अपघात टाळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे। भारतीय दंड संहिता IPC कलम 268 पब्लिक न्यूसन्स, सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणामुळे नागरिकांना त्रास होणे हा गुन्हा ठरू शकतो। पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, धूळ प्रदूषण नियंत्रणात ठेवणे आवश्यक, अन्यथा कारवाई होऊ शकते। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958, ग्रामपंचायतीची जबाबदारी स्थानिक पायाभूत सुविधा व रस्ते देखभाल करणे। नागरिकांची ठाम मागणी, तात्काळ रस्ता दुरुस्ती व डांबरीकरण, धुळीवर नियंत्रणासाठी उपाययोजना, पाणी टाकीचे संरक्षण व स्वच्छता, अपघात टाळण्यासाठी सुरक्षा उपाय। आंदोलनाचा इशारा, जर लवकरात लवकर रस्ता दुरुस्ती झाली नाही तर स्थानिक नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। एच.एम. भारत न्यूज निर्भीक, निष्पक्ष, निसंशय। 50 वेळा निवेदन झालं असून धरणे आंदोलनाची आमची आता भूमिका आहे। आत्ताच 2 महिन्यापूर्वी विद्यमान आमदार इथले स्थानिक कोण आहेत सर आमदार? संजय पुराण यांना आपण निवेदन पण दिलं आहे सरपंच महोदयाच्या। तुमच्या गावात आले का या रोडने? ह्या रस्त्याला अजून त्यांनी प्रवास केलेला नाही। अच्छा, तुमचेच आमदार आहेत ना गावचे? बरोबर आहे। जरी कोणत्या पक्ष असेल पण ते लोकप्रतिनिधी आहेत। बरोबर, सत्ताधारी पक्षाचे तुम्ही शेतकरी कामगार आहे, बरोबर आहे? मी एक शेतकरी सामान्य वर्गातला माणूस आहोत। अच्छा, हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे आणि फक्त ग्रामपंचायतची मुख्य मागणी काय आहे तुमची? आमच्या ग्रामपंचायतीच्या छोट्या मोठ्या मागण्या आहेत सर, आपण ग्रामपंचायत स्तरावर पूर्ण करत आहोत। परंतु सालेकसा तालुक्यावरून जो येणारा मार्ग आहे गिरोलापर्यंत जो डांबर होतो ठीकठाक आहे आणि गिरोलापासून ते गिरोला ते भजेपार आणि बोदलबोडी ते भजेपार। किती वर्ष झाले सर ते रोड काम आले? हा जवळपास 20 ते 25 वर्षाचा कालावधी झालेला आहे। तेव्हापासून म्हणलंच नाही? हो। त्याचे रिपेअरिंग वगैरे काही झालं आहे का अदामदात? नाही, काही नाही। मला वाटते 25 ते 30 वर्षापासून ह्या रोडाला डांबरीकरणच्या कोणत्याच प्रकारचं नाही आणि खडी नाही का झालेली? अच्छा, नाही। त्या माध्यमातून अपघात वगैरे होण्याचे काही आता काय वाटून राहिलं तुम्हाला? याच्या आधी झालेल्या आहेत। अच्छा, आणि होण्याची पण शक्यता आहे। अच्छा, आणि आम्ही पुष्कळ वेळ उपविभागीय बांधकाम जिल्हा परिषद गोंदिया तिथं आपण अर्ज तक्रार दिली आहे। तिथं आपण मागणी केलेली आहे, अर्जसुद्धा दिलेला आहे, परंतु कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही आहे। सर, तुमच्या क्षेत्रातले आमदार खासदार आहे ना, जिल्हा परिषद सदस्य वगैरे यांची काही भेट घेतली? आता आमदार यांची जर गोष्ट केली तर यांच्या अगोदर सैसराम कुरोडीची होते, त्याच्यानंतर त्याच्या अगोदरसुद्धा संजय पुरामजी होते आणि आतासुद्धा वर्तमान प्रतिनिधी मंचावर येऊन भाषण ठोकून निघून जातात। अच्छा, व्होट बॅलन्स मोठे आश्वासन देऊन गेले, अच्छा, व्होट बॅलन्स टिकवून ठेवतात हेच तुमचे म्हणणं आहे? फक्त आतापर्यंत लोकांचा उपयोग करण्यात आलेला आहे, पण ज्या समस्या आहेत मूलभूत रोड रस्ते ह्या अजूनपर्यंत ह्याच रस्त्याने शाळेकरी विद्यार्थी
आणि शासकीय कामानिमित्त ये जा करणारे लोक जे आहेत ह्याच मार्गाचाही अवलंब करतात. जिल्हा परिषद अध्यक्ष कोण आहे सर? जिल्हा परिषद अध्यक्ष म्हटला तर जे गोंदियाला लायकराम भंडारकर आहेत आणि इथले विद्यमान सदस्य. जिल्हा परिषद सदस्य आहेत विमलताई कटरे म्हणून सध्या प्रतिनिधित्व ते बघतात का तुमच्या इथं येतात का तुमच्या गावाला भेट आपल्या देतात? गावाला भेट देतात. पण त्यांच्याकडे आम्ही अनेकदा मागणी केलेली आहे, पण त्यांच्याही काही असं दिसून राहिला की जिल्हा परिषदला आमची काँग्रेसची सरकार नाही, गोंदिया जिल्हा परिषदला भाजपची सत्ता आहे असे ते नेहमी बोलत असतात. अच्छा, याने प्रोसेस पेंडिंग असे असते. हो, प्रोसेस म्हणजे कसं आहे, आपण पाठपुरावा केला तरी तिथे राजकारणाच्या म्हणजे बडी मनुष्यरी म्हणावं लागते. ह्या रस्त्यावर अनेक काही अपघाताची दाट शक्यता आहे, कधी मोठा अपघात घडू शकतो. बरोबर. जर प्रशासन अपघाताची वाट पाहत असेल तर मग नाईलाजास पण अपघात